हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत भक्तिरसामृत सिंधू. आय थिंक आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 1 पूर्ण केला होता, करेक्ट? तर अध्याय नंबर 1 मध्ये आपण शुद्ध भक्तीची लक्षणे बघितली होती. शुद्ध भक्तीची 6 लक्षणं आहेत: क्लेशाग्नी शुभदा, सांदरानंद विशेषात्मा, सुदुर्लभा, मोक्ष लघुताकृत आणि श्रीकृष्णाकर्षिणी. त्यानंतर दुसरा अध्याय आपण आज प्रारंभ करतोय. दुसरा अध्यायाचं टायटल आहे भक्तीची प्रथमावस्था, अध्याय नंबर 2. तर प्रभुपादांनी बिगिनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या भक्ती असतात. भक्तीची सुरुवात जी असते हे 3 प्रकार भक्तिमय सेवेचे 3 प्रकार दिलेले आहेत: साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. राईट? बिगिनिंग मध्येच तुम्हाला पॉइंट लिहून दिले नाही, लिहून देतो, पॉइंट लिहून घ्या वरती. एकदम पहिलाच टायटल द्या, भक्तीची सुरुवात नंबर 1. पहिला जो पॅरेग्राफ आहे श्रील रूप गोस्वामींनी त्याच्यावरती 1 नंबर देऊन लिहायचं, भक्तीची सुरुवात. त्यानंतर दुसरा पॉइंट 1, 2, 3 पानं पलटी केल्यावरती तुम्हाला पॅरेग्राफ दिसेल. बेसिकली माझ्याकडे 24 नंबर पानं, तुमच्याकडे काय बघून घ्या. मी पॅरेग्राफ वाचतो. या साधना भक्तीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. भेटले का तुम्हाला पॅरेग्राफ? त्याच्यात लिहायचं पॉइंट नंबर 2, साधना भक्तीचे 2 प्रकार. पॅरेग्राफ नंबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9वा पॅरेग्राफ. 9व्या पॅरेग्राफच्या वरती लिहिलेलं आहे या साधना भक्तीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. त्याच्यावरती लिहायचं नंबर 2, साधना भक्तीचे 2 प्रकार. त्यानंतर त्याच्या पुढे 1 पॅरेग्राफ सोडून लिहिलेला आहे, तो पॅरेग्राफची सुरुवात अशी आहे: या ठिकाणी सुखदेव गोस्वामी श्रीकृष्णांचे वर्णन पूर्ण पुरुषोत्तम भगवान. भेटला? त्याच्यावर दिल्याचा 3रा पॉइंट, भक्ती करण्याचे महत्व. बस एवढेच 3 पॉइंट या तात्पर्यामध्ये आहेत. कृष्ण प्रभूजी, पहिला पॉइंट परत सांगाल का प्लीज? सर्वात पहिला पॉइंट आहे भक्तीची सुरुवात नंबर 1, पहिल्या पॅरेग्राफ वरती. नंतर 9वा पॅरेग्राफ आहे या साधना भक्तीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. त्यामध्ये दुसरा पॉइंट आहे साधना भक्तीचे 2 प्रकार. त्यानंतर 1 पॅरेग्राफ सोडून 1 पॅरेग्राफ आहे या ठिकाणी सुखदेव गोस्वामी श्रीकृष्णांचे वर्णन. दॅट इज 3rd पॉइंट, भक्ती करण्याचे महत्व. बस दॅट्स इट. एवढे पॉइंट आपल्या तात्पर्यामध्ये आहेत. सो नाव पहिला जो आपण सुरुवात करतोय इथे भक्तीची सुरुवात कशी होते याला सांगताना रूप गोस्वामी सांगतात भक्ती 3 प्रकारे, भक्तीचे 3 प्रकार आहेत: साधना भक्ती, भाव भक्ती, प्रेम भक्ती. ठीक आहे? हे 3 प्रकार दिलेले आहेत तात्पर्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफच्या याच्यामध्ये. आता तुम्ही ज्या 6 क्वालिटी स्टडी केल्या होत्या, पहिल्या अध्यायामध्ये ज्या 6 गुणांना तुम्ही अभ्यास केलेला आहे शुद्ध भक्तीचे, ते जे गुण आहेत ना हे 2 करून याच्यामध्ये ऍड होत जातात. सर्वात पहिली जी असते साधना भक्ती, याच्यामध्ये 2 क्वालिटी असतात, दॅट इज शुभदा आणि क्लेशाग्नी. ठीक आहे?
त्यानंतर भावभक्ती जी असते त्या भावभक्तीमध्ये शुभदा क्लिष्टाग्नी तर असणारच आहे, प्लस त्याच्यामध्ये सुदुर्लभ आणि मोक्ष लघुताकृत त्या दोन ऍड होतात. टोटल 4 क्वालिटीज झाल्या भावभक्तीचे. साधारण भक्तीमध्ये 2 क्वालिटीज असणार, शुभदा आणि क्लेशाग्नी. भावभक्तीमध्ये मागचे 2 शुभदा क्लेशाग्नी प्लस पुढचे 2 सुदुर्लभ आणि मोक्ष लघुताकृत ऍड होणार. आणि तिसरा जो आहे प्रेम भक्ती, प्रेम भक्तीमध्ये संपूर्ण 6 क्वालिटी मॅनिफेस्ट होणार आहेत. म्हणजे बेसिकली शुभदा क्लेशाग्नी प्लस सुदुर्लभ मोक्षता लघुताकृत प्लस आणखीन 2 ॲडिशनल, दॅट इज कृष्णाकर्षणी आणि सांद्रानंद विशेष आत्मा. अशा 6 क्वालिटी प्रेम भक्ती कम्प्लिटली मॅनिफेस्ट करेल. 2 ऍड होत जातात, मागचे ऍड होत 2 जाऊन. मग आता इथे प्रभुपादाने सुरुवात केलेली आहे साधना भक्तीने या तात्पर्याला. राईट. तर प्रभुपाद लिहितात सेकंड पॅरेग्राफ मध्येच, साधारणपणे असं समजले जाते की साधना भक्तीचे 2 विशेष गुण आहेत, रागानुगा भक्तीचे 4 आणि प्रेम भक्तीचे 6, जे मी तुम्हाला आता सांगितले. शील रूप गोस्वामी पुढील अध्यायामध्ये या सर्व गुणांचे निरूपण हळूहळू करतील, 1 बाय 1. त्यानंतर प्रभुपाद म्हणतात, या संदर्भात शील रूप गोस्वामी असं सूचित करतात की कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवेकरता एक व्यक्तीची योग्यता ही त्याच्या विशेष रुचीनुसार ठरवली जाते. राईट. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही स्वाद असतो भक्तीमध्ये. तर कोणी साख्य रसामध्ये भगवानशी जोडलेला आहे, कोणी दास्य रसामध्ये, कोणी वात्सल्य, कोणी माधुर्य. राईट. प्रत्येकाला वेगवेगळ्या भगवंतांचे आकर्षण आहे. त्या आकर्षणानुसार आपण भगवंतांशी जोडलेले असतो. मग आता प्रभुपाद पुढे लिहितात त्याच्यामध्ये, तो एक श्लोक तुम्ही ऐकला असेल नेहमी, ब्रह्मांड भ्रमित कोण भाग्यवाने जीव गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. राईट. तुम्ही ते पूर्ण वाचणार नाही तात्पर्य सगळे, तुम्ही मध्ये मध्ये वाचायचे. मी त्यातले पॉईंट कॅच करून तुम्हाला सांगतोय की जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणी भक्ताचा प्रवेश होतो तेव्हा तो भक्त आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करून देतो. राईट. आणि ती भक्ती प्रॉपर लिहितात, मागच्या जन्मी जर मी 99% थांबलं असेल तर या जन्मी मी 99% स्टार्ट करेल. मागच्या जन्मी मी जर 10% थांबलं असेल तर मी या जन्मामध्ये 11% भक्ती स्टार्ट करेल. राईट. आणि प्रभुपाद एक विशेष गोष्ट सांगतात, तुम्ही जर तिथे बघितलं तात्पर्य तुम्हाला दिसेल, नाही दिसेल, बेसिकली पॅरेग्राफ नंबर 1, 2, 3, 4, 5 पॅरेग्राफ आहे. प्रभुपाद लिहितात, साधना म्हणजे आपल्या इंद्रियांना कोणत्या तरी प्रकारच्या कार्यात गुंतविणे होय. म्हणून साधना भक्ती म्हणजे आपल्या विविध इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणणे होय. आपली काही इंद्रिय ही ज्ञान संपादन करणारी ज्ञानेंद्रिय आहेत, काही कर्मेंद्रिय आहेत, वगैरे वगैरे प्रभुपाद थोडे लिहिलेले आहे. राईट. आणि नंतर प्रभुपाद लिहितात, ही साधना एखादी कृत्रिम स्थिती निर्माण करण्यासाठी केली जाते असे नाही. आता तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल प्रभुपादाने उदाहरण दिलेलं आहे. कधी कधी तुम्हाला आपल्याला कसं वाटत असेल की अरे क्या यार ये लोग चैंटिंग करने के लिए बोलते हैं, इस तरह से वो जबरदस्ती करके चैंटिंग स्टार्ट होता है क्या ऐसे उसका? नहीं, ऐसे नहीं होता है ना, ऐसे होगा भी नहीं और ऐसा होता भी नहीं है. आपल्यामध्ये जर ती गोष्ट असेल तर ती बाहेर होईल ना, प्रकट होईल ना. जसं फॉर एक्झाम्पल लहान मुलं असतं, त्याला तुम्ही लहानपणी प्रत्येक जण तुम्ही लहानपणापासून ट्रेनिंग घेताला किंवा तुम्ही दिलं असेल. मुलांना चालायला शिकवता तुम्ही? मुलांना चालवायला शिकवत नाही का? पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चालवायला त्याला शिकवलं म्हणून तो चालतोय. नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी चालण्याची प्रवृत्ती आहे, टेंडन्सी आहे. त्याला फक्त काय लागतं, एक उद्दीपन लागतं. राईट. म्हणून प्रभुपाद तिथे लिहितात की कुठे गेलं ते, एखादे बालक चालण्याचा सराव करते अथवा कसे चालावे ते शिकते, त्याचे हे चालणे कृत्रिम नसते. चालण्याची क्षमता बालकामध्ये आधीच असते. ती थोडीशी सराव केल्याने, सवय केल्याने ते नीटपणे चालू शकते. त्याचप्रमाणे भगवत भक्तिमय सेवा करणे ही प्रत्येक जीवाचा स्वाभाविक प्रवृत्ती आहे.
अगदी वनात राहणारे आदिवासी देखील निसर्गाने प्रदर्शित केलेल्या अद्भुत चमत्कारांना प्रणाम करतात. म्हणून विचार करा की प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले, ज्यांनी कधी कृष्णाला बघितलं नाही, ज्यांनी कधी महामंत्र ऐकला नाही, ते लोक कसे अचानक कशाला भक्ती करायला लागले? बिकॉज ही आपल्यामध्ये भक्ती काय आहे? सुप्त अवस्थेमध्ये आहे. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबुनय श्रवणादी शुद्ध चित्ते करयो उदय. फक्त श्रवण कीर्तन केल्याने कृष्ण भक्ती आणि कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये जागृत होतं. राईट, हा त्याचा प्रमाण आहे. आपण एवढे सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक इथे आहोत. राईट, सगळे काही एकाच घरातले थोडी आहेत किंवा एकाच जागी जन्माला आले थोडी आहेत. वेगवेगळे बॅकग्राऊंड, वेगवेगळ्या आवडीनिवडी, वेगवेगळे शिक्षण, वेगवेगळं खाणं पिणं, पण आपण आता एकत्र आहोत ना इथे. याचा काय परिणाम, म्हणजे याचा अर्थ काय आहे की कृष्ण भक्ती ही आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असते, ती जागृत झालेली आहे. राईट, मग काय काय लोक प्रभुपादांना म्हणायचे, प्रभुपाद आप लोग ब्रेन वॉश करते हो, इसीलिए वो चैंटिंग करता है. प्रभुपाद म्हणायचे सही है ना, उसके ब्रेन में जो भी कचरा है वो साफ करता हूँ, इसलिए चैंटिंग करता है ना वो. बरोबर है ना. जब तक अनर्थ है तब तक चैंटिंग नहीं करेगा वो. अनर्थ जब साफ होना चालू हो जाएगा तो उसको लगेगा चैंटिंग करना चाहिए यार, चैंटिंग अच्छा है चीज, यू नो. म्हणून बघा, भारतामध्ये तुम्ही कुठेही फिरा किंवा जगामध्ये कुठे जावा, व्यक्ती कसाही का असो ना, पण तो थोडा तरी घाबरतो देवाच्या नावाने, कारण आत्मधनं आवाज असतो त्याला. म्हणून लोक काही का होईना पण घाबरून किंवा एकदा तरी प्रणाम करतात. आणि उगाच टीका टिप्पणी करण्याशी घाबरतात कुठल्या साधूवरती किंवा भक्तावरती. त्यांना माहिती असतं अरे कुछ गडबड हो जाएगा मेरे जीवन में, अभी मजा ले लूंगा मैं टिक्का टिप्पणी करके, लेकिन मेरा कुछ हो गया तो जीवन में, नहीं नहीं टेंशन नहीं लेने का, अपन जाने दो. दूसरे किसी को पकड़ते हैं, ये हरे कृष्णा डिवोटी नहीं पढ़ने का, इसके ऊपर टिक्का टिप्पणी नहीं करने का. राइट, सो दैट्स हाउ. सात आपको त्याने प्रबोधन पुढे दिलेलं आहे. पुढे पुढे तुम्ही गेलात तर नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, मायाशक्तीने मोहित झालेल्या प्रत्येक जीवाला एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे समजले जाते. श्रीमद भागवतात असे म्हटले आहे की साधारणपणे बद्ध जीवाला वेडा समजण्यात येते, कारण तो बंधन आणि दुःख यास कारणीभूत असताना अनेक क्रिया करीत असतो. राईट, सो प्रभुपादांनी आपल्या लेक्चरमध्ये एक ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याला असं म्हटलं जातं डबल इन्स्टॉलेशन ऑफ डिझीज. तुम्ही ह्या दोन टर्म ऐकले असतील बऱ्याचदा. इथे प्रभुपादांनी दिल्यात की नाही दिल्यात मला माहीत नाही, या इथे नाही दिलेल्या, पण त्यांच्या लेक्चरमधून मी घेतलेलं आहे ते. तुम्ही ह्या दोन शक्तींची नावं ऐकली असतील, आवरणात्मिका शक्ती आणि प्रक्षेपात्मिका शक्ती. ऐकले का? आवरणात्मिका आणि प्रक्षेपात्मिका. आवरणात्मिका म्हणजे काय कि प्रभुपाद म्हणतात सबसे पहले हमारे ऊपर माया आवरण डाल देती है. भक्ति व्यक्ति मत करो रे, पागल है क्या भक्ति करने के लिए, चैंटिंग करने के लिए? एकादशी है, तिड़गुड़ खा लो, मजा करो. ये इस्कॉन वाले कुछ भी बोलते हैं, तिड़गुड़ मत खाओ आज. हरे कृष्ण. आज तिळगुळ नाही खायचं, माहिती आहे तुम्हाला? हे खाल्लं तुम्ही ऑलरेडी? खाल्लं? एवढे स्तब्ध का झालं तुम्ही? मंजूषा वेळी माताजी तुम्ही नाही खाल्लं प्रभूजी. नाही खाल्लं. बाहेरचे लोक वेडे म्हणत असतील ना. हरे कृष्ण. मग माया काय म्हणते? चॅन्टिंग मत कर रे, चॅन्टिंग मत कर, पागल आहे का तू? याला म्हणतात आवरणात्मिका शक्ती. आणि प्रभुपाद म्हणतात कि फिर बाद में जब भक्ति में आता है ना, भक्ति करना चालू करता है ना, तो बोलती है इतना क्यों चैंटिंग कर रहा है, 64 करने का कोई जरूरत है क्या, 16 करो, एकादशी है तो क्या हुआ. हरे कृष्ण. याला काय म्हणतात? याला म्हणतात प्रक्षेपात्मिका. म्हणजे ती पुढे जाण्यापासून रोखते आपल्याला, पुढे जाऊनच देत नाही. ते म्हणते थांब, नाही तेच कुठे एवढा घाईन जातोय, काय गरज आहे एवढी चॅन्टिंग करायची? कुणी सांगितलं? कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे? प्रभुपाद बोलले का 64 माळा करायला एकादशी दिवशी? हरे कृष्ण. अरे प्रभुपाद 64 काय? प्रभुपाद म्हटले नेहमी चॅन्टिंग करा. गीतेमध्ये तर सांगितलं सततम कीर्तयन्तो माम. प्रभुपाद आणि गीता नेहमी म्हणते चॅन्टिंग करा. पण आपण कसं आहे, सो दॅट इज हाऊ दिस इज कॉल्ड प्रक्षेपात्मिका शक्ती. राईट, कळलं का तुम्हाला? दोन हे आवरण असतात, आवरणात्मिका शक्ती आणि प्रक्षेपात्मिका शक्ती. भक्ति में पहले आनंद देती नहीं है माया, और जब आता है तो बोलते हैं इतनी तेज भक्ति करने की क्या जरूरत है, रोज चैंटिंग करने की क्या जरूरत है. राइट, मत करो ना रोज, हो ना तुम रजिस्टर हो इस्कॉन में, टेंशन मत लो. नहीं मैंने दीक्षा लिया है. दीक्षा लिया है? अच्छा तो कर लो ना फिर.
थोड़ा मोबाइल देख के कर लें, ठीक है। एक राउंड में 100 रील, 16 राउंड में 1600 रील। हरे कृष्ण। बरोबर आहे सेवा लीला माताजी? 16 माळा होईपर्यंत 16च्या रील पण संपून जातात. सो दिट इज कॉल्ड प्रक्षेपात्मिका शक्ती. किंवा याला अजून म्हणता येईल तुम्हाला आणखीन जर दुसरं सिंपल उदाहरण पाहिजे असेल, तुम्ही जर थिएटरमध्ये जाता ना पिक्चर बघायला, सर्वात पहिले काय होतं, लाईट बंद होते ना, दॅट इज कॉल्ड आवरणात्मिका शक्ती. तुमच्यावरती पहिले अंधाराचं आवरण येतं, त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनची लाईट चालू होते आणि स्क्रीनमध्ये मी तुम्हाला दिसतं, अरे हिरो हीरोइन के साथ फ्लाइट में उड़ रहा है, वो हीरो मैं हूँ, ये मेरी हीरोइन, ये मेरा प्लेन. दॅट इज कॉल्ड ॲज प्रक्षेपात्मिका. म्हणजे मग आता आपण त्याच्याशी आयडेंटिफाय करतो स्वतःला आणि मग 3 तास एन्जॉय करतो. 3 तासानंतर आपल्याला कळतं, अरे मेरा सायकल बाहेर पंक्चर कर दिया किसी ने. पुन्हा वास्तविकतेशी आपल्याला जाणवते, अरे मेरा तो सायकल ही आहे, फ्लाईट थोडी आहे मेरा. सो दिस इज हाऊ ह्याला म्हटलं जातं, प्रभातने दिलेलं आहे की अशा प्रकारे जीव संसारामध्ये वेडा होऊन फिरतोय, मत्त होऊन. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत अतिशय आनंदी, सुखी, नित्य व ज्ञानाने पूर्ण असतो. परंतु ज्यावेळी तो भौतिक अवस्थेत गुंतला जातो त्यावेळी तो दुःखी होतो, त्याचे जीवन अश्वासत होते. किंवा ह्याला अजून एक डबल ट्रिपल जर तुम्हाला बघायचं असेल कॉम्प्लिकेशन, समजा गणेश पंडित प्रभू इथे आहेत. समजा गणेश पंडित प्रभू बोलले की मी शकुंतला मदाने आहे. हरे कृष्ण. तर ह्याला काय म्हटलं जाईल, वेडा झाला का तू? एकतर तू पहिले पुरुष, त्याच्यावर नाव घेतो कुठल्या दुसऱ्या पुरुषाचं, म्हणजे स्त्रीचं. तू म्हणतो तू गणेश पंडित आहे, तू कसं गणेश पंडित, सॉरी तू कसं काय शकुंतला मदाने झाला? पण तो जर असा विचार करत असेल की मी गणेश पंडित, मी शकुंतला मदाने आहे, त्याला काय म्हणतात, डबल 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 लेअर. सर्वात पहिले भौतिक शरीर असणं हेच काय आहे, भ्रम आहे. त्याच्यामध्ये स्वतःला पुरुष समजणे हा एक भ्रम आहे, गणेश पंडित समजणे हा एक तिसरा भ्रम आहे. त्याच्यावरती मी ते पण नसून शकुंतला मदाने आहे हे समजणे अजून मोठा भ्रम आहे. शकुंतला मदाने म्हणतात हे काय चाललंय? हे भ्रम जे असतात त्याचे लेअर सांगतो मी, हे वेगवेगळे. राईट. सो दिस इज द थिंग. म्हणून याला म्हणतात, बरोबर लिहितात, या क्रिया आपल्याला वेडेपणापासून मुक्त, सॉरी कुठे गेला, हा जीवात्मा आपल्या, सॉरी तिथे प्रॉपर लिहितात, ज्यावेळी तो भौतिक अवस्थेत गुंतला जातो त्यावेळी तो दुःखी होतो, त्याचे जीवन अशाश्वत होते आणि तो अविद्येने प्रभावित होतो. याचे कारण म्हणजे विकर्म. विकर्म म्हणजे निश्चित कार्यवत. म्हणून आपण नियमितपणे साधना भक्ती केलीच पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक काळी मंगल आरती करावी, काही विशिष्ट भौतिक कार्य करू नयेत, आध्यात्मिक गुरुला प्रणाम करावा आणि इतर अनेक विधी नियमांचे पालन करावे. याचे वर्णन अनुक्रमे केले जाईल. या क्रिया आपल्याला वेडेपणापासून मुक्त करतील. हरे कृष्ण. मग वेडेपणापासून मुक्त होण्याकरता आपल्याला काय करायला लागेल? आता भक्तशास्त्री डिग्री भेटली तुम्हाला, सगळ्यांचे मागचे 1 वर्षाचे पेपर चेक करतोय मी, सगळ्यांना 100 भेटले तो. हरे कृष्ण. सगळे पास. मग आता करणार काय? मग आता रोज मंगल आरती करावी लागेल. प्रभुपादांनी दिले तिथे की आपण रोज मंगल आरती केली पाहिजे, रोज जप केला पाहिजे, प्रातःकाळी लवकर उठलं पाहिजे, आपण गुरुला प्रणाम केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या क्रिया केल्यावरती आपण वेडेपणापासून मुक्त होऊ. ज्याप्रमाणे मनोवैज्ञानिकाच्या निर्देशानुसार एखाद्या व्यक्तीचा वेडेपणा कमी करता येतो, त्याचप्रमाणे साधना भक्ती बद्धजीवाला भौतिक मायाशक्तीच्या मोहातून मुक्त करते. सो दिस इज फर्स्ट पॉइंट. कन्क्लुजन हे आहे साधना भक्तीचं की आपण रेग्युलर साधना केली पाहिजे. साधना म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला आवडत नाही, म्हणून त्याला साधना म्हटलं जातं. साधना म्हणजे बेसिकली एक्सरसाइज. राईट. त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करणे त्याला म्हणतात साधना. आणि ते आपण करत नाही आवडतो म्हणून. तुम्ही कधी कधी जेवण जेवत असाल कारण तुम्हाला भूक लागते ना, बरोबर आहे का नाही? जेवण बनवायला कोण जातं? ज्याला भूक लागते, बरोबर आहे? भूक लागल्याशिवाय तुम्ही कशाला जेवण बनवायला जाल? पण इथे चॅन्टिंगची भूक लागली नाहीये, पण तरी पण आपल्याला चॅन्टिंग करायची आहे, याला म्हणतात साधना. इच्छा नाहीये चॅन्टिंग करायची, पण चॅन्टिंग करावी लागेल.
कारण ते औषध आहे. औषध कधी आवडतं का? आपल्याला नाही आवडत, पण औषध घ्यावं लागेल तरच आपला आजारपणा दूर होणार आहे. ह्याला म्हणतात साधना भक्ती, जी आपण प्रक्रिया सध्या फॉलो करत आहोत. सो दिस इज हाऊ. बापरे, एवढे मोठा आळस. थकून गेले वाटतं साधना करून करून आज एकादशी. तर म्हणून प्रभुपादांनी कन्क्लूड केलेल्या दुसऱ्या पॉईंटच्या अगोदर एक पॅरेग्राफ बायपास करून म्हणतोय मी. श्री चैतन्य महाप्रभूने या उद्देशाने आपल्याला एक अधिकृत कार्यक्रम दिला आहे, जो हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनावरती आधारित आहे. हे संकीर्तन इतके शक्तिशाली आहे की त्यामुळे मनुष्य श्रीकृष्णांवर त्वरित आसक्त होत असतो. साधना भक्तीचा हा प्रारंभ होय. मनुष्याने एन प्रकाराने आपले मन श्रीकृष्णांवरती केंद्रित केले पाहिजे. महान संत पुरुष अमरीश महाराजांनी आपली राजकर्तव्ये पार पाडूनही आपले मन श्रीकृष्णांवरती केंद्रित केले होते. अशा प्रकारे जो कोणी आपले मन एकाग्र करण्याची साधना करीत असतो, तो आपली मूळ कृष्ण भावना पुन्हा जागृत करण्यास अतिशीघ्र यशस्वी होत असतो. सो दॅट इज आऊ साधना भक्ती. त्यानंतर मग हे सांगितल्यावरती कोणाला काही प्रश्न आहेत आतापर्यंत? प्रश्न म्हणजे बेसिकली मी ब्रेक जेव्हा घ्यायचा असेल तेव्हा म्हणतो प्रश्न विचारतो. ओके, नो क्वेश्चन. सो नेक्स्ट. मग आता प्रभू म्हणतात की या साधना भक्तीचे किती प्रकार आहेत? राईट. साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे वैदी साधना भक्ती, दुसरी आहे रागानुगा साधना भक्ती. ते तात्पर्य दिले, तुम्ही नंतर बघून घ्या. या दोघांमधला फरक काय आहे? वैदी म्हणजे काय आणि रागानुगा म्हणजे काय? वैदी म्हणजे सुरुवातीला आपल्याला आवड नसणार आहे, सकाळी उठायची आवड नसणार आहे, चॅन्टिंग करायची आवड नसणार आहे, भगवंतांना भोग लावायची आवड नसणार आहे, तिलक लावायची आवड नसणार आहे, आपल्याला कसलीच आवड नसणार आहे. पण हळूहळू काय होईल, आपल्याला ही इच्छा जरी नसेल तरी करावं लागेल. म्हणून प्रबंध दिलेला आहे. पहिल्या भागाला वैदिक साधना भक्ती असे म्हणतात, ज्यामध्ये साधकाला गुरु आज्ञा किंवा शास्त्र प्रमाणांच्या आधारावरती विविध नियमांचे पालन करावे लागते. या संबंधी त्याला अनिच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून या प्रकाराला वैदी असे म्हटले जाते. साधकाने वादविवाद न करता आपले कर्तव्य केले पाहिजे. क्लिअर? दिस इज फर्स्ट थिंग. साधना सॉरी वैदी भक्ती म्हणतात त्याला. वैदी म्हणजे विधी नियम पालन करणे, त्याला म्हटलं जातं वैदी. कसं असतं की शुद्ध भक्त जे असतात ना, शुद्ध भक्तांना भक्ती करताना एक्स्टसी येते, म्हणजे आनंद त्यांना येतो. पण आपल्याला आनंद येतो का नाही येत? मग आपण काय करायचं? कारण आपल्याला गरज आहे. याला म्हटलं जातं नेसेसिटी वर्सेस एक्स्टसी. आपल्याला एक्स्टसी येणार नाही, पण आपल्याला नेसेसिटी आहे. ज्याप्रमाणे एखादा रुग्ण असतो, त्याला डॉक्टर म्हणतो की बाळा हे खाऊ नको किंवा हे खा, तर रुग्णाला आवडत नाही. बिना मसाल्याचे भात, सलाड, भाजी, पानसट म्हणजे काय? बेचव, राईट? पण ती खावी लागते आपल्याला का? कोविडच्या टायमाला खाल्ली असेल तुम्ही ना? हरे कृष्ण. कोविडच्या टायमाला आम्ही खाल्ली होती. हॉस्पिटलमध्ये आम्हाला द्यायचे ते. त्या प्लेटला बघूनच मला उलटीसारखं व्हायचं. प्लेटला म्हणजे ते प्लास्टिकच्या प्लेटमध्ये यायचं, ते दुरूनच बघूनच असं व्हायचं, नको. पण ते म्हणायचे आता काय तुला इंजेक्शन घ्यायचं ना, आणि ते पोटावरती काहीतरी इंजेक्शन द्यायचे वेगळंच. म्हटलं कुत्रा चालू होती पोटावर देतात, तुम्ही कोविडच्या वेळेला पोटावरती कुठे देता इंजेक्शन? त्यांनी पोटावरती इंजेक्शन दिले हो आम्हाला भरपूर. कुत्रा चावला तर बरोबर आहे, पण कोविडच्या वेळेला आम्हाला वेगळे पोटावरती देत होते इंजेक्शन. सोळे खडुबळे माताजी. 100 पैकी 100 भेटले तुम्हाला पण. हरे कृष्ण. So this is what necessity versus ecstasy. So now आता प्रबोधन इथे दिलेलं आहे. ही झाली साधना वैदी. आणि वैदीमध्ये दुसरा पार्ट असतो रागानुगा. आता प्रबोध म्हणतात साधना भक्तीच्या दुसऱ्या भागाला रागानुगा असे म्हणतात. जेव्हा साधक विधी नियमांचे पालन करीत असताना श्रीकृष्णावरती अधिक आसक्त होतो आणि सहज प्रेमवश होऊन भक्तिमय सेवा करायला लागतो, त्याला रागानुगा असे म्हटलं जातं. मग अशा ड्युटीला सांगायला लागत नाही सकाळी उठा, त्याला सांगावं लागत नाही चॅन्टिंग कर, त्याला सांगावं लागत नाही की अभ्यास कर, त्याला सांगावं लागत नाही की मंदिरात जा, त्याला सांगावं लागत नाही की वैष्णव अपराध करू नको. तो सगळं काही नियम एकदम
पद्धतशीरपणे आवडीने पालन करतो, त्याला म्हणतात रागानुगा. म्हणजे त्याच्यामध्ये आता राग उत्पन्न झालेला. राग म्हणजे राग नव्हे मराठीतला, राग म्हणजे आसक्ती. भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न झालेलं आहे. आणि प्रभुपाद लिहितात, एका साधक भक्ताला प्रत्येकाळी उठून मंगल आरती करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. प्रारंभी आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आरती करतो, पण कालांतराने तो या कार्यात खऱ्या अर्थाने आसक्त होत जातो. या आसक्तीची प्राप्ती झाल्यावर तो स्वतःहून विग्रहांचा शृंगार करू लागतो, नाना प्रकारचे वस्त्रालंकार निर्माण करतो आणि आपल्या भक्तिमय सेवेचा सर्वांग सुंदर आचरण करण्याकरता अनेक योजना आखत असतो. बरोबर आहे? असं तुमच्या जीवनात झालेलं आहे? हा, झालेलं आहे. आणि मध्ये थांबलेलं पण आहे. थांबण्याचे कारण काय आहेत? वैष्णव अपराध. हे आपण प्रत्येक जण भक्तीमध्ये अनुभवतो. सुरुवातीला आल्यावरती पहिले 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष स्वतःहून इच्छा होते भगवंतांचं. असं वाटतं की दुसऱ्या दिवशी मंगलारती कधी होईल, मंगलारती कधी येईल, वाट बघतात लोक. पण कालांतराने मध्ये मध्ये मग ती एक्स्ट्राची कमी होत जाते. का? त्याला मेन कारण आहे वैष्णव अपराध. राईट? तुम्ही म्हणता सर आम्ही कुठे वैष्णव अपराध करतो, आम्हाला दिसत तर नाहीये. नाही, असं वैष्णव अपराधाचे वेगवेगळे कॅटेगरी असतात. मानसिक पण अपराध असतो. एखाद्या वैष्णवाला जज करणे हे सुद्धा मानसिक स्तरावरती अपराध आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. सो लाईक दॅट. पण एनिवे कंटिन्यू करायचं. असं नाही की इच्छा मेलेली आहे इच्छा अजून सुद्धा. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण अपराधांना विसरून जाऊ, म्हणजे टाळू, तोपर्यंत आपण वरती पुढे वाढत जाऊ. म्हणून खाली प्रभुपाद श्रील रूप गोस्वामींनी वैदिक भक्तीची अशी व्याख्या दिलेली आहे. यांचा माईक म्यूटच होत नाही. बापरे, पॉवरफुल आहे. हरे कृष्ण. काय उद्या इलेक्शन करता एम्पॉवर केलंय का त्याला? म्यूटच होत नाही. हरे कृष्ण. निवडणूक आयोगाचं वाटतंय. तर प्रभुपाद लिहितात, श्रील रूप गोस्वामींनी वैदिक भक्तीची अशी व्याख्या दिलेली आहे, ज्यावेळी मनुष्यास भगवंतांविषयी कोणत्या प्रकारची आसक्ती नसते किंवा सहज प्रेमाची भावना नसते आणि केवळ आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेमुळे अथवा वैदिक शास्त्रांच्या आज्ञेमुळे तो भगवत सेवा करीत राहतो, त्यावेळी त्याच्या अशा बंधनकारक सेवेस वैदिक भक्ती असे म्हणतात. लाईक दॅट. अशा प्रकारे. पण आपल्याला जर भावभक्ती किंवा प्रेमभक्ती पाहिजे असेल तर हाच मार्ग आहे. असं नाही की आपल्याला मग अरे डायरेक्ट मला प्रेमभक्ती नाही, साधना करत करतच आपल्याला भेटणार आहे ती. राईट? लाईक दॅट. जसं परीक्षित महाराज जेव्हा 7 दिवस उपवास करत होते, राईट, प्रबोधन ते उदाहरण पण दिलं, तुम्ही नंतर वाचा. परीक्षित महाराज प्रबोधन लिहिलेलं आहे, हे राजन, जर तुम्हाला 7 दिवसानंतर येणाऱ्या मृत्यूला निर्भयपणे सामोरे द्यायचे असेल तर तुम्ही विना विलंब भगवान श्रीहरींचे श्रवण कीर्तन आणि स्मरण करा. राईट? हा त्यांना उपदेश दिलेला होता. सो परीक्षित महाराजांची भक्ती जी आहे ही अशामुळे नाही की भीतीमुळे आहे की अरे मला भीती आहे आता मी मरण. नाही, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे भगवंतांमध्ये एवढं की त्यांना भीतीचा काही प्रश्नच उठत नाहीये. दिस इज अ व्हेरी स्पॉन्टेनियस रागानुगा भक्ती. राईट? सो लाईक दॅट. अशा प्रकारे हे झाले 2 पॉईंट तुमच्या इथे कव्हर. आणि तिसरा पॉईंट पुढे आहे, लास्ट पॉईंट आहे तात्पर्यामधला, मोठं विस्तारामध्ये, पण मी त्याला जस्ट शॉर्ट 2 मिनिटामध्ये पूर्ण करू आपल्याला. भक्ती करण्याचे महत्व. राईट? प्रभुपदाने महत्व दिलेलं आहे भक्ती करण्याचं. आपण भक्ती का केली पाहिजे तर पूर्ण जेवढं काय लिहिलेलं आहे प्रभुपदाने ते ह्या सगळ्यांचा सार आशय असा आहे की जर आपण भक्ती केली नाही तर आपण जीवनामध्ये पतित होऊन जाऊ. आणि इव्हन या भौतिक जगामध्ये सुद्धा ज्यांनी उच्च पद स्थापन केलेली आहेत, प्राप्त केलेली आहेत, ब्रह्मदेवापासून ते मोठ्या मोठ्या राजनेत्यांपर्यंत किंवा कोणी, कुठलाही मनुष्य जर भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झाला नाही तर तो कधीही भ्रष्ट होऊ शकतो आपल्या पदावरून. भारताच्या किंवा इतिहासाच्या राजकारणामध्ये आपण किंवा जगामध्ये बरेच उदाहरणं बघितलेली आहेत. ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला नाही ते आपल्या पदावरून, बघा ना, एवढे मोठे मोठे मायावादी जर ते वरणाखाली पडतात भगवंतांची भक्ती न करण्यामुळे, ब्रह्मवादी लोक, तर या जगातल्या सिंपल साध्या लोकांची काय गणना त्याच्यामध्ये. कोणी म्हणतात तर मी फार सत्यवान आहे, मी आहे, ते आहे. भक्ती नाही केली तर कधीही खाली पडणार तुम्ही, गॅरंटी नाही. कधीही तुम्ही खाली येऊ शकतात, कधीही आपल्यावरती काम, क्रोध, लोभ, मोह यांचा अटॅक होऊ शकतो. हा पूर्ण त्याचा सारांश आहे, तुम्ही वाचा त्याला विस्तारामध्ये. राईट? अशा प्रकारे अध्याय नंबर 2 पूर्ण होतो इथे. सो दिस इज भक्तीची प्रथम अवस्था.
सर्वात पहिले भक्ती करताना आपल्याला काय करावं लागेल, साधना भक्तीपासून स्टार्ट करावं लागेल. मग हळूहळू आपल्याला साधनामध्ये वैदिस म्हणजे वेगवेगळे रूल रेग्युलेशन फॉलो करा. मग आपल्याला साधनामधनं हळूहळू रागानुगा तयार होईल आणि रागानुगानंतर मग दुसरी स्टेज आपल्याला येईल भावभक्ती आणि मग इव्हेंच्युअली प्रेम भक्ती येईल. राईट, अशा प्रकारे हा त्याचा आशय आहे. अध्याय नंबर 2 इथे पूर्ण होतो. आपण कंटिन्यू करतोय पुढे अध्याय नंबर 3 ला. अध्याय नंबर 3 आहे भक्ती स्वीकारण्याकरता साधकाची योग्यता. दिस इज अध्याय नंबर 3. त्याचे पॉईंट लिहून घ्या तुम्ही पटापट. एसी को बंद करो, बहुत ठंडा हो रहा है. सर्वात पहिला पॉइंट आहे योग्यता. पहिल्या पॅरेग्राफ वरती पहिला पॉइंट योग्यता. भक्ती स्वीकारण्याकरता साधकाची योग्यता. तर पहिला पॉइंट योग्यता, नुसता योग्यता लिहा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पॅरेग्राफ नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा पॅरेग्राफ. 14वा पॅरेग्राफ असा स्टार्ट होतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय असे 3 प्रकारचे आनंद असतात. भेटलं तुम्हाला? त्याच्यामध्ये लिहायचं अयोग्यता. अयोग्यता दुसरा पॉइंट. तर पहिला पॉइंट होता योग्यता, दुसरा पॉइंट आहे अयोग्यता भक्ती स्वीकारण्याकरता. दॅट्स इट. हे 2 पॉइंट या तात्पर्यामध्ये आहेत. आज आपण 3 अध्याय पुरे करतोय. हा दुसरा अध्याय चालू केला आपण. तिसरा अध्याय, अजून एक अध्याय पुरा करायचा आपल्याला. आहे आपल्याकडे टाइम भरपूर, अजून 20 मिनिटं आहेत. ओके, झालं सगळ्यांचं लिहून? 2च पॉइंट आहेत, योग्यता आणि अयोग्यता. मग आता भक्ती स्वीकार करण्याकरता योग्यता काय आहे बाबा? तर प्रभुपादांनी बिगिनिंग केलेला आहे. भगवंतांच्या भक्तिमय सेवेत पूर्णपणे रत असणाऱ्या भक्तास महात्मा असे म्हणतात. अशा महात्म्यांचा संग लाभल्यावरती मनुष्याच्या मनात श्रीकृष्णाविषयी किंचितसे आकर्षण विकसित होते. मात्र त्याच वेळी तो मनुष्य सकाम कर्मे करीत भौतिक सुखांचा उपभोग घेण्यामध्येही पूर्णपणे आसक्त राहू शकतो व निरनिराळ्या प्रकारचा त्याग करण्यासाठी त्याची तयारी नसणे शक्य असते. मग आता इन ओव्हरऑल ह्या सगळ्यांना कॅटेगराईज करताना प्रभुपादांनी 3 कॅटेगरी दिलेल्या आहेत. कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. 3 प्रकारचे भक्त असतात. ते तुम्ही नंतर वाचा. एक एक पॅरेग्राफ दिलेला आहे. अच्छा, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. उत्तम अधिकारी म्हणजे प्युअर डिव्होटी. ठीक आहे. मध्यम अधिकारी म्हणजे मध्यम अधिकारी जो मध्यम अवस्थेमध्ये आहे. कनिष्ठ म्हणजे एकदम कनिष्ठ खालचा म्हणजे ज्याने आत्ताशी भक्ती स्टार्ट केलेली आहे. पण कनिष्ठाच्या अगोदर सुद्धा असं त्याला म्हणतात प्री निओफाईट स्टेज. प्री निओफाईट म्हणजे कनिष्ठाच्या अगोदरची स्टेज. ती तुम्हाला दिसेल पॅरेग्राफ नंबर 1 2 3 4 5 6 7व्या पॅरेग्राफमध्ये जावा. 7व्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपादांनी दिलेलं आहे भगवद्गीतेत नवोदित भक्तांविषयीचे वर्गीकरण देण्यात आले आहे जे इव्हेंच्युअली जाऊन कनिष्ठ अधिकारी बनतात. अच्छा, हे नवोदित भक्त कोण आहेत? तर तुम्ही ते गीतेमध्ये वाचलेलं आहे ना. आर्थो, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. 4 प्रकारचे लोक भगवंताकडे येतात. कोण कोण? सर्वात पहिले दुःखी व्यक्ती, राईट, ज्याला काहीतरी कष्ट आहेत. दुसरं काय? ज्याला धन पाहिजे काहीतरी. तिसरं कोण? जिज्ञासू, राईट. अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. 4. आता यांची उदाहरणं प्रबोधन दिलेली आहेत विस्तारामध्ये. मी तुम्हाला शॉर्टकट करून सांगतोय, तुम्ही पाहिजे लिहून घ्या. त्यात आहेत दिलेलं. अर्थार्थी म्हणजे ज्याला काही धन पाहिजे. ते कोण होतं? ध्रुव महाराज. भागवतमध्ये उदाहरण आहे. ध्रुव महाराजांना काय पाहिजे होतं? मोठा बंगला पाहिजे होता. हरे कृष्ण. आपल्या पंजोबांपेक्षा मोठा बंगला पाहिजे होता. दिस इज ध्रुव महाराज, अर्थार्थी, ज्याला अर्थ पाहिजे होता. त्यानंतर आहे उदाहरण आर्तो. आर्तो म्हणजे बिचारा दुखी होता, कष्टी होता. तो कोण आहे? गजेंद्र. दुखी होता ना गजेंद्र, त्याला पकडलं होतं मगरमच्छने. सो हे उदाहरण आहे गजेंद्राचं. त्यानंतर ज्ञानी कॅटेगरी लोकांची होती ते म्हणजे चतुष्कुमार. त्यांना ज्ञान हवं होतं, राईट. आणि जिज्ञासू लोक पण होते, ते म्हणजे नैमिषारण्यमधले ऋषी. हे होते जिज्ञासू, शौनकादी ऋषी. हे 4 प्रकारची लोक आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की ब्रो हे तर ऑलरेडी भक्त आहेत. नाही, पण हे एक्झाम्पल आहेत दिलेले की अशा प्रकारचे 4 लोक असतात. आता ध्रुव महाराज पण सुरुवातीला भक्त नव्हते ना, शुद्ध भक्त. धनाच्या शोधामध्ये ते भगवंताकडे गेले आणि हळूहळू शुद्ध भक्त बनले, राईट. अशा प्रकारे
सो सुरुवातीला आपला मोटिव्ह काही पण असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण जेव्हा ह्या गोष्टी मागण्याकरता ईश्वराकडे जाऊ तर इव्हेंच्युअली आपल्याला काय होईल, भगवंतांच्या भक्तांची संग लावेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना भक्ती मिळण्याकरता ह्या 4 गोष्टी कारणीभूत नाही आहेत, पण ह्या 4 गोष्टींचा शोध घेता घेता ते जेव्हा भगवंताकडे आले तेव्हा त्यांना भगवंतांच्या भक्तांचा संग लाभला. जसं ध्रुव महाराजांना कोणाचा संघ लाभला, नारद मुनींचा. चतुष्कुमारांना कोणाचा संघ लाभला, ब्रह्माजींचा. शौनकादी ऋषी यांना कोणाचा संघ लाभला, नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींचा. बरोबर आहे. गजेंद्राला कोणाचा संघ लाभला, गजेंद्र आपल्या पूर्वजीवनामध्ये इंद्रद्युम्न महाराजांच्या शरीरामध्ये अगस्त्य ऋषींना भेटला होता. राईट. अशा प्रकारे म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये जर समजा दुःख किंवा कष्ट आलं त्याने आपण भक्त बनत नाही हो. दुःख किंवा कष्ट आल्यावरती आपण जेव्हा देवाकडे जातो विचारपूस करायला की देवा काय माझ्या जीवनामध्ये चालू आहे, मग देव आपल्या जीवनामध्ये एक डिवोटी पाठवतो. जाओ इसको प्रचार करो, अभी ये अभी परिपक्व हो गया है, अभी ये बराबर कॅच करेगा चॅन्टिंग. म्हणजे आपल्या जीवनामध्ये भगवंतांच्या भक्तांचा प्रवेश हे भक्तीचं कारण आहे. राईट. ही योग्यता. आता योग्यता म्हणजे याला म्हटलं जातं सुकृती. तुम्ही हा शब्द ऐकला असेल ना, सुकृती. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल क्रेडिट्स. तर भक्तिवरण ठाकूर यांच्या प्रकारे 2 प्रकारचे स्पिरिच्युअल क्रेडिट असतात, आध्यात्मिक सुकृती असतात. किंवा पुण्य, त्याला म्हटलेलं आहे मटेरियल पुण्य आणि स्पिरिच्युअल पुण्य. आध्यात्मिक पुण्य तिथं पुस्तकात नाही दिले, नंतर वाचा तुम्ही माताजी. मधुसूदन प्रिय माताजी नंतर कॅच करा, त्याला शोधू नका, तिथे भेटणार नाही इतक्या लवकर. मोठे पॅरेग्राफ आहेत ते सगळे. त्याला मी एक वाचायला गेलो तर मग अजून भक्ती क्षेत्र 4 वर्ष चालेल. ठीक आहे, म्हणून फास्ट फॉरवर्ड करतोय. ॲटलिस्ट गौर पौर्णिमेच्या अगोदर तरी पूर्ण झालं पाहिजे. नाही, गौर पौर्णिमेचं नित्यानंतर दिवशी 31 जानेवारीला आहे, नित्यानंतर दिवशी. तर भक्तिवरण ठाकूर म्हणतात 2 प्रकारच्या सुकृती असतात, आध्यात्मिक सुकृती आणि भौतिक सुकृती. स्पिरिच्युअल क्रेडिट आणि मटेरियल सुकृती. मग आता से फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया आपण. समजा तुम्हाला किती लोकांना गार्डनिंगची आवड आहे, गार्डनिंग, बाग बनवायची. बाग नाही बनवली कधी, बगीचा नाही आवड. मला लय आवड आहे. लहानपणापासून मला भरपूर आवड आहे बगीचा बनवायची, फुलांचा बगीचा. मग आता असं उदाहरण दिलेलं आहे की से फॉर एक्झाम्पल बगीचा बनवता बनवता त्यांनी समजा त्या बगीच्यामध्ये तुळशीचं रोपटं जर चुकून लावलं आणि तुळशीच्या रोपट्याला पाणी दिलं, झाली ना भक्ती. कसा फसवतो बघा तुम्हाला भगवंत. आता इथे मी वरती जायचो कधी कधी फिरायला हँगिंग गार्डनला. इथे आमच्या इथे गार्डन आहे मलबार हिलला वरती. तिथे मोठं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये त्या माळ्याने भरपूर तुळशीची रोपटं लावली होती, गोल 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 गोल. मग ते रोज पाणी घालायचे माळी. मी तिथे चॅन्टिंग करायला बसायचो जाऊन तिथे. मग मी विचार करायचो काय भक्ती भेटत असेल ना यानं, कारण रोज तुळशीला पाणी देतो. तुळशीची पानं म्हणजे जे काय फुलं असेल तोडतो, त्यांना साफसफाई करतो, पूर्ण एक पॅच मोठा. आणि जी लोक तिथे येतात ते तुळशीकडे बघून एकदा वंदन करतात, जे ऑलरेडी थोडेसे डिवोटेड पायस आहेत लोक. पण ॲटलिस्ट ज्याला माहीत नाही, जो माळी आहे नुसता, जो बाग बगीचा लावतोय, तो काय करतो, तुळशीच्या रोपट्यावरती पाणी घालतो दररोज. त्याची भक्ती होते ना. दिस इज वन एक्झाम्पल. म्हणजे भौतिक क्रियेतून तो आध्यात्मिक क्रियेमध्ये कसा प्रवेश करतो याला म्हटलं जातं अज्ञात सुकृती. किंवा दुसरं एक उदाहरण घ्या. दुसरं उदाहरण दिलेलं आहे कधी कधी ना काय लोकांना दुसऱ्यांना मदत करायची फार चांगली सवय असते. म्हणजे कोणी स्टेशनवरती उभा आहे, त्याला म्हणतील तो एखादा बोलेल की समजा असा उभा असेल, कोणी म्हणेल तुम्हाला कुठं जायचं आहे, काय ट्रेन तुम्हाला नंबर माहिती करायचा आहे काय, काय असं विचारतात लोक. असं काय लोक असतात अशी. मग तुम्ही विचार करा, आपली ड्युटी पण सगळे ट्रॅव्हल करतात ना. किंवा तुम्ही गाडीमध्ये उभे आहात आणि एखादा नॉन ड्युटी बसला असेल तर म्हटलं की हो महाराज बसा, महाराज तुम्ही बसा. जनरली आम्हाला म्हणतात तुम्ही बसा. आणि काय काय असे पण असतात, ते म्हणतात उठा तुम्ही उठा. दोन्ही प्रकारचे असतात, पण मॅक्सिमम म्हणणारे असतात की तुम्ही बसा. मग ते म्हणतात की नाही साधू लोक आहेत त्यांना बसू दे पहिले. राईट. मग त्याने काय होतं, आता ठीक आहे आपण एवढे शुद्ध भक्त नाही, पण भगवंत विचार करतात की अरे याने माझ्या डिवोटीला बसायला जागा दिली. त्याला माहीत नसतं की मी भक्ती करतोय. याला म्हणतात अज्ञात सुकृती. म्हणून ॲक्च्युली डिवोटी
एवढा महान असतो इन द सेन्स त्याने स्वतःला महान समजू नये, पण तो नुसतं जगामध्ये भ्रमण करतो ना, तो लोकांना भक्त बनवून टाकतो. तो नुसतं भ्रमण करण्याने, जर तो शुद्ध असेल एकदम आणि किंवा शुद्ध मार्गावर चालला असेल तर तो, जी लोक त्याला बघतात, त्याला भेटतात, त्याला मदत करतात, त्याला नमस्कार करतात, हे सगळे लोक काय करत असतात? आध्यात्मिक सुकृती गोळा करत असतात. आणि ही सुकृती इव्हेंच्युअली परिपक्व झाल्यावरती त्यांची भगवंतांच्या शुद्ध भक्तांची किंवा कुठल्याही भक्ताची भेट होते. मग ते भक्त त्याला काय करतात? सांगतात, चॅन्टिंग कर, हे कर, ते कर. अशा प्रकारे आपली भक्ती वाढते. असं विचार नका करू की आपण सडनली आपण कुठेतरी भक्ताला भेटलो आणि आपली भक्ती स्टार्ट झाली. नाही, आपली अज्ञात सुकृती गोळा गोळा होऊन इव्हेंच्युअली आपण भक्ती मार्गात पुढे वावरत आहोत, पुढे जात आहोत. राईट. सो दिस इज हाऊ, त्याला म्हणतात अशा प्रकारची सुकृती प्राप्त करणे. राईट. सो दिस इज हाऊ प्रभुपादांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळे जे भक्त आहेत, ध्रुव महाराज असोत किंवा गजेंद्र किंवा हे सगळे लोक, हे सगळे भगवंतांच्या शुद्ध भक्तांना भेटले आणि त्यांनी भक्ती प्रारंभ केली. हे सगळं वर्णन तुम्ही विस्तारामध्ये आहे, वाचा इव्हेंच्युअली. नंतर अयोग्यता काय आहे आता भक्ती करण्याकरता? व्हॉट इज अयोग्यता? प्रभुपाद लिहितात, पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय असे 3 प्रकारचे आनंद असतात. राईट. आता भक्ती करण्याकरता अयोग्यता काय असेल बघा. मनुष्य जोपर्यंत ऐहिकतेने ग्रस्त झालेला असतो, ऐहिकतेने म्हणजे काय? सांसारिक गोष्टी. राईट. बरोबर ना? आज तुम्ही एवढे शांत शांत काय? उद्या इलेक्शन आहे म्हणून शांत झाले का? हरे कृष्ण. तुमच्याकडे पण आहे? हो, इलेक्शन म्हणून शांत झाले. ऐहिकता म्हणजे काय? ऐहिकता मधुसूदन प्रियमाताजी सांगा, मराठी मधला शब्द काय? ऐहिक. भौतिक. मी सांगितलं उत्तर म्हणून ना. हरे कृष्ण. मुंबईचे मराठी तुम्ही लोक, जाऊ द्या. बेसिकली भक्ती करण्याकरता अयोग्यता काय आहे? जो भौतिक गोष्टींनी आसक्त आहे. प्रभुपाद लिहितात, मनुष्य जोपर्यंत ऐहिकतेने ग्रस्त झालेला असतो तोपर्यंत त्याला भक्तिमय सेवा आणि तिच्यापासून मिळणारा आनंद प्राप्त करणे शक्य नाही. कोणामध्ये भौतिक सुखाची किंवा पहिली डिस्क्वालिफिकेशन काय आहे? आपल्यामध्ये सांसारिक भोग प्राप्त करण्याची लालसा किंवा आसक्ती, ही पहिली डिस्क्वालिफिकेशन आहे. दुसरी डिस्क्वालिफिकेशन अयोग्यता आहे भगवंतांची एकरूप होण्याची इच्छा. म्हणजे बेसिकली तुम्ही 3 शब्द ऐकलेले आहेत: भुक्ती, मुक्ती, सिद्धिकामी, सकली अशांत, कृष्णभक्त निष्काम, अतएव शांत. ज्या लोकांना एक तर जगामध्ये भरपूर आसक्ती आहे किंवा ज्या लोकांना जगातनं भरपूर विरक्ती आहे परंतु भगवंतांच्या निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचे, ते लोक भक्तीमध्ये येऊ शकत नाहीत. या 2 डिस्क्वालिफिकेशन आहेत. क्लिअर? प्रभुपादांनी दिलेलं आहे. भगवंतांशी एकरूप व्हायची अभिलाषा असल्यास या दोन्ही संकल्पना भौतिक समजले जाते. लाईक दॅट. निर्विशेषवादी लोकांना भगवंतांच्या संगतीचा अथवा भगवंतांशी जोडलेल्या प्रेम संबंधाचा आनंद प्राप्त होत नसल्यामुळे भगवंतांशी एकरूप होणे किंवा विलीन होणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. त्यांची ही संकल्पना म्हणजे भौतिक संकल्पनेची विस्तृत आवृत्ती असते. कसं असतं की बघा ना, तुम्ही ते कोल्ह्याची गोष्ट ऐकली ना, कोल्हा द्राक्ष खाणारा. तुम्ही राजकारण तर बघताय आजकाल काय चाललेलं आहे. काही नेते लोक भाषण देत आहेत. मग पहिले काय गेला, तो द्राक्ष खायला गेला, उड्या मारल्या, द्राक्ष भेटली नाही. मग नंतर म्हणतो EVM खराब है, चुनाव आयोग खराब है, ये पार्टी भ्रष्ट है, वो पार्टी भ्रष्ट है. अरे तुम कितना भ्रष्ट है पहले वो बोलो ना. नाही, हम लोग भ्रष्ट नाही आहे. जसं तो कोल्हा म्हटला, हे द्राक्ष उड्या मारून भेटले नाही, म्हटला आंबट आहे तो द्राक्ष, जाऊ दे, आंबट द्राक्षांना कोण खात आहे? अरे भेटले नाही, सांग ना तू गपचूप. नाही, आंबट आहेत द्राक्ष, आंबट आहेत. तर त्याच प्रकारे इथे प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत आपल्या मनामध्ये ह्या 2 संकल्पना आहेत, एक तर जगाचा भोग घेऊ शकत नाही, भोग घ्यायच्या प्रयत्नामध्ये फ्रस्ट्रेट होऊन जातो, शेवटला म्हणतो ह्या जगात भोग काय नाही, मीच ईश्वर आहे, मला ईश्वराची संबंध हे होऊन एक होऊन द्या. राईट. अशा प्रकारे ह्या 2 अयोग्यता आहेत, भुक्ती आणि मुक्ती. राईट. तर तुम्ही यानंतर वाचा विस्तारामध्ये. प्रभुपादांनी विस्तारात ते दिलेलं आहे कशा प्रकारे ह्या गोष्टी ह्या आपल्याला. आता प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे 2nd पॅरेग्राफमध्ये, एक जस्ट पॅरेग्राफ असतो. आज ह्या अध्यायावरतीच पूर्ण करू. बघूया 2-3 लाईन वाचूया, मग बघूया, अजून चान्स आहे. प्रभुपाद लिहितात 2ऱ्या पॅरेग्राफमध्ये,
जो मनुष्य भौतिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने अधिकाधिक महत्वपूर्ण होऊन इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा बाळगतो त्याला भक्तिमय सेवेतील मधुर रसाचे वास्तविक आस्वादन करता येत नाही. यास्तव श्रील रूप गोस्वामींनी भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही संकल्पनांची तुलना पिशाच बाधेशी केलेली आहे. दोन्ही गोष्टी क्लेशदायक आहेत. भौतिक सुख म्हणजे भौतिक सुखाची इच्छा आणि मुक्ती म्हणजे सर्व भौतिक दुःखातून मुक्तता होय आणि भगवंताशी एकरूप होणे होय. या वासनाची तुलना पिशाचनीच्या झपाटण्याशी केली जाते. कारण मनुष्याला जोपर्यंत भौतिक सुखाची व भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा असते तोपर्यंत तो भक्तिमय सेवेतील दिव्य रसाचे आस्वादन करू शकत नाही आणि दॅट्स वाय तो भक्तीमध्ये येऊ शकत नाही. डिस्क्वालिफिकेशन आहे भक्तीमध्ये येण्याकरता. अशा प्रकारे तुमचा अध्याय नंबर 3 पूर्ण झालेला आहे. भक्तीमध्ये येण्याकरता योग्यता काय आहे आणि अयोग्यता काय आहे. ठीक आहे, दॅट्स ऑल. थांबूया आपण इथेच. आज तुम्हाला सोडून दिलं जातं कारण उद्या इलेक्शन आहे ना. आराम करा आणि उद्या शांतचित्ताने वोट द्या, धर्माकरता वोट द्या. हरे कृष्ण. तुमच्याकडे पण आहे का? प्रत्येक ठिकाणी आहे नगर निगम. ना बँगलोरला कुठं असेल? गोपीगड माताजी नाही म्हणतात. तुमच्याकडे थोडी असणार आहे बँगलोर. महाराष्ट्रात. हो संपूर्ण महाराष्ट्रात गर्जना केलेली आहे सुखनारायण माताजी. फक्त महानगरपालिका आहे बरोबर. म्हणजे गावाकडे नाही, फक्त महानगरपालिकेमध्ये आहे. जिल्हा परिषद आमच्याकडे. जिल्हा परिषद मध्ये हा तर आम्ही याला आम्ही बरोबर रामेश्वरला आहे त्या दिवशी मतदान दिवशी. तुम्ही रामेश्वरला आहात. आनंद घ्या. हरे कृष्ण. रामेश्वरला हो म्हणला आम्ही मतदानाच्या दिवशी 5 तारखेला. अच्छा ओके. आमचं मतदान. ओके हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण शुक्रवारी भेटू आणि याला पुढे घेऊन जाऊ. शुक्रवारी आपण कमीत कमी 4-5 अध्याय पूर्ण करू. हरे कृष्ण. बोला माताजी. याच्यावर पण पेपर होणार आहे. हो माताजी, याच्यावरती पण पेपर होणारच. मी म्हणतो 14 फेब्रुवारी तुम्ही मुंबईला येऊन द्या ना, सगळ्यांनी मुंबईला या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला निवेदा माताजी. हा प्रभूजी याचे श्लोक आणि हा श्लोक पाठवतो मी, लगेच पाठवतो. आता ग्रुपवरती पोस्ट करतो. ठीक आहे. हा प्रभूजी माझा एक क्वेश्चन होता. बोला. हरे कृष्ण. बोला. हा प्रभूजी, आता प्रत्येक गोष्टीवर कलियुगाचा प्रभाव असतो आणि आपल्याला माहितीही नसतात की समोरच्या माणसाचे विचार आचार कसे ते काय की आता इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे ना, तर आपण तालमेल नाही बसू शकत ना की कोणाचे चांगलं वाटायचं आणि कोणाचे म्हणजे समोरचा माणूस कसा आहे तेच माहित नाही. पण वातावरण इतकं खराब आहे तर आपण जरी चांगलं करण्याचा सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अरे समोरचा माणूस म्हणजे कशा बुद्धीचा आहे किंवा वाईट वृत्तीचा आहे काय. तुमचा आवाज आता इलेक्शन आयोग सारखा झालेला आहे. समजत नाही तुमच्या आवाजामध्ये काहीतरी गडबड झाली. इलेक्शन आहे, इंटरनेट नेटवर्क काहीतरी मागे पुढे झालं. बरं बाकीच्या जाऊ शकतात. प्रभूजी भरपूर इथे. हा आता बोला. आता तुम्ही व्हिडिओ ऑफ करा तर तुमचा आवाज क्लिअर करा. व्हिडिओ ऑफ करा. आवाज येतोय. हा आता येतोय. बोला. बोला. हा प्रभूजी अजून पण क्लिअर नाही. आता तर तुम्ही पूर्ण आवाजच गेला. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला राधिका माता. प्रभूजी लास्ट एक्झाम आमची मिस झाली ती कधी होणार आहे आता? पुढच्या युगामध्ये. हरे कृष्ण. बघूया आपण घेऊ कधीतरी. आम्ही विसरून जाण्याच्या झाले. हरे कृष्ण. सॉरी प्रभूजी नेटवर्क प्रॉब्लेम. हरे कृष्ण. बोला निविदा माताजी. हरे कृष्ण. हो बोला. हा सॉरी इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं. तिळगुळ बोला. नाही म्हणजे माणसाची वृत्ती माहीत पडत नाही ना, स्वभाव की समोरचा माणूस चांगला आहे की वाईट आहे. त्यांच्या बाबतीत म्हणजे समजू शकत नाही, समजू नाही शकत ना की आपण कसं वागायचं कसं बोलायचं त्यांच्याशी. ते सगळं तालमेल बसवायचं तर खूप होत. आपण चांगलपणा सांभाळून कसं हे करू शकतो.
हरे कृष्ण. अच्छा, तुम्ही मला विचारलंय की आपण समोरचा व्यक्ती काय समजू शकत नाही तर कसं ताळमेळ बसवायचं असं विचारताय का? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रश्न मला पण पडतो. एवढं लक्षात ठेवा, आपल्याला आपण ना प्रामाणिक राहायचं, आपण आपल्याप्रमाणे प्रामाणिक राहायचं, आपण प्रामाणिक राहून डिलिंग करायचं. बाकी समोरचा काय कसा आहे तो वेळ आहे तो स्वतः आपलं दर्शन तुम्हाला देईल काय आहे तो कसाही असो. आपण आपल्या परीने स्वच्छ राहायचं, साफ राहायचं, चांगल्या प्रकारे वागवणूक द्यायची. राईट. समोरचं काय करेल आपल्याला एक्सपेक्टेशन माहित नाही, त्याचं काय प्रेडिक्शन करू शकत नाही आपण आपल्या प्रकारे चांगलं राहायचं बस. बाकी भगवंत बघतील नंतर काय करायचं ते. आपल्या परीने आपण दुपट्टीपणा करायचा नाही, खोटं बोलायचं नाही. दॅट्स हाऊ आपण आपल्याला मेंटेन करायचं स्टँडर्ड. समोरचं काय करेल, कधी वागेल. काय लोक 100 वर्षानंतर पण आपला स्वभाव दाखवतात, माहिती का तुम्हाला? तुम्ही म्हणाल 100 वर्ष पुढे. मग आपण लोकांना कंट्रोल नाही करू शकत, लोक कसं वागतील. आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो, आपण कसं वागायचं. दॅट्स इट. आपण स्वच्छ ठेवायचा, व्यवहार साफ ठेवायचा. शेवटी जग हे आपल्या कोणीही असू देतो, कसाही असू दे. काय लोक पहिले एकदम भारी दाखवतात पण नंतर आपलं खरं स्वरूप दाखवतात. त्यांच्या खऱ्या स्वरूपामध्ये किंवा खोट्या स्वरूपामध्ये आपण आपलं स्वरूप कायम ठेवायचं, स्वच्छ साफ बस. मग आता तुमचं इलेक्शन आहे उद्या, बरेच लोक काय म्हणतील, आम्ही तुम्हाला सोनं देऊ, आम्ही तुम्हाला बिल्डिंग देऊ, आम्ही तुम्हाला हे देऊ. ते त्यांना जेव्हा द्यायचं तेव्हा देतील. आपण आपलं चॅटिंग करत राहायचं. जगामध्ये लोक तुम्हाला 1000 गोष्टी प्रॉमिस करतील, आपण नाही बदलायचं. आपण आणि आपला संदेश पण बदलणार नाही कधी. आपण त्यांना सांगायचं चॅटिंग करत राहू, ठीक आहे ना. तर उद्या तुम्ही जाऊन वोटिंग करा आणि हरे कृष्ण. बाकी तुम्हाला माहिती काय करायचं ते. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भक्ति रसामृत सिंधु की जय. वांछा कृपा सिंधु की जय. श्रील प्रभुपाद की हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. थैंक यू वेरी मच. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.